आपण छत्रपती संभाजीनगर लोकसभामधून प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आपण निवडणूक लढवत आहात, तर आपला निवडणुकीचा मुख्य जाहीरनामा काय असणार आहे? नमस्कार, मी वसंत संभाजी भालेराव औरंगाबादमधनं लोकसभेची उमेदवारी दाखल केलेली आहे आणि आजच आम्हाला चिन्ह वाटप केलेलं आहे आणि त्यामध्ये माझं जे चिन्ह आहे, आमच्या पक्षाचं चिन्ह जे आहे ऊस शेतकरी असं आहे. औरंगाबाद शहरामध्ये विविध प्रकारच्या भरपूर समस्या आहेत. गेली वर्षोनवर्षे पाण्याचा प्रश्न या ठिकाणी भेडसावत आहे, महिलांना सुरक्षिततेचा प्रश्न भेडसावत आहे, त्यानंतर आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे, शिक्षणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे, शिक्षण महाग झालेलं आहे. तर अशा प्रकारच्या बऱ्याच समस्यांना योग्य पद्धतीचं सोल्युशन देण्यासाठी आणि या औरंगाबाद शहरामधील सर्व जनतेच्या ज्या काही मूलभूत समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये उभा राहिलेलो आहे. आपण कोणता विकास कराल? औरंगाबाद शहरामध्ये रस्त्यांचा मोठा प्रश्न आहे. रस्त्यांचा प्रश्न मी मार्गी लावेल. मुख्यत्वे माझा हा प्रयास राहील की औरंगाबाद शहरामध्ये मेट्रो यायला पाहिजे. मेट्रोसाठी मी काम करेल. त्यानंतर औरंगाबाद विमानतळ जे आहे या ठिकाणाहून वेगवेगळे आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स वगैरे सुरू व्हायला पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या फ्लाईट्स मी या ठिकाणी चालू करेन. बेरोजगार तरुणासाठी तुमचं काय उपक्रम राहणार आहे? बेरोजगारीचा प्रश्न औरंगाबादमध्ये अत्यंत बिकट आहे. आपण बघितलं तर शिकलेले लोक आज सिक्युरिटी गार्डचं 12-12 तास काम करतात. याच्यावरून दिसून येतं की या ठिकाणी बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे आणि ही बेरोजगारी संपविण्यासाठी या ठिकाणी मी वेगवेगळ्या राज्यातून चांगले उद्योग, शेंद्रा MIDCमध्ये आणखीन काही पूरक उद्योग या ठिकाणी चालू करेल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने मी एक IT पार्क देखील चालू करण्याचा माझा प्रयत्न आहे. अशा पद्धतीने बेरोजगारीचा प्रश्न मी मार्गी लावण्याचा पूर्ण प्रयास करणार आहे. महिलांसाठी तुमचा उपक्रम काय राहणार आहे? महिलांदेखील मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. या ठिकाणी महिलांची वर्गवारी आपण बघितली तर यामध्ये विधवा महिला येतात, अपंग महिला येतात. कोर्टामध्ये, फॅमिली कोर्टामध्ये मोठ्या प्रमाणावरती केसेस चालू आहेत. हे जे वादविवाद आहेत होऊ नये याच्यासाठी, तसेच महिलांच्या ह्या ज्या काही वेगवेगळ्या समस्या आहेत याच्यासाठी वेगवेगळ्या योजना चांगल्या पद्धतीने राबवण्याचा मी प्रयत्न करेल. सध्या प्रशासनामध्ये आपण बघितले तर चांगल्या योजना आहेत, पण त्या व्यवस्थित पद्धतीने राबविल्या जात नाही. त्याच्यावरती योग्य पद्धतीचं सुपरविजन असायला पाहिजे. तर अशा या सगळ्या बाबींचा विचार करून मी महिलांचं, बेरोजगारीचं, पाण्याचा, अशा आरोग्याचा वेगवेगळ्या प्रकारे सोल्युशन काढेल. तसेच या ठिकाणी व्यसनाधीनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. या ठिकाणी आपण औरंगाबाद शहराची फेरी जर समजा मारली किंवा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गंगापूर, वैजापूर, त्यानंतर कन्नड या तालुक्यांमध्ये जर फेरी मारली तर या ठिकाणी आपल्याला शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न दिसून येतात. औरंगाबाद शहरामध्ये व्यसनाधीनतेचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. आत्महत्येचा लोक आत्महत्या करतायत. हे समस्या का येत आहेत याचा योग्य पद्धतीने अभ्यास करून त्यानंतर आरक्षणासंदर्भात जे काही प्रश्न आहेत लोकांच्या मदतीने, सहकार्याने, प्रशासनाच्या मदतीने आरक्षणाचे प्रश्न देखील मी मार्गी लावणार आहे. अंध अपंगाच्या बऱ्याच फायली शासकीय कार्यालयामध्ये धूळखात पडून आहे. अद्यापर्यंत अंध अपंगाचा फायली झालेला नाही. तर त्याबाबत आपण काय निर्णय घ्या? अंध अपंग यांच्याबद्दल व्यवस्थित पद्धतीने फॉलोअप नाही आहे. त्याच पद्धतीने त्यांना प्रशासनामध्ये व्यवस्थित पद्धतीने सन्मानाची वागणूक मिळत नाही आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यामुळं अपंग लोक जे आहेत, अंध अपंग, यांच्यावर अन्याय झाल्यासारखं मला वाटतं आणि त्यांच्यासाठी नक्कीच मी न्यायाची भूमिका घेईल आणि त्यांना न्याय मिळवून देईल आणि त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांना प्राधान्याने सोडवून देईल. ठीक आहे. आमच्या सत्यनीती न्यूजमध्ये तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.